सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती या कारणासाठी आहे त्यांच्याकडे शुभम पवार सारखा एक दमदार गोलंदाज आहे. दुसरीकडे साहिल, तो देखील एक जबरदस्त खेळाडू. साहिल भोईरचं षटक देखील फार महत्त्वाचं राहणार. त्यासाठी 10च्या आतमध्ये थांबवणं शुभम पवारला गरजेचं आहे. दुसरीकडे 10+ धावा बनवणं गरजेचं आहे. ते म्हणजे चलो शिर्डी 11 कांबा या संघाला. यावेळेस आपटी बार आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल 1 या आकड्यावरती. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती डॉट. त्यानंतर आला हा अवांतर अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 या आकड्यावरती. 1 ऑन द बोर्ड. 1 धावजी धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला बॉल, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरीची होत असताना समाप्ती आणि इथे मिस्टेक झाली आहे. सिंगल तर कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे एक धाव नव्हती तिथे 22ची एक धाव वाढ टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. साईनाथ आता मैदानावरती आलेले आहेत. हा बॅटल बघायला मजा येईल. जाय विपक्ष मेहुणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईनाथच्या खांद्यावरती जबाबदारी चलो शिर्डी. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉल. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या आहेत शुभमने आणि आता देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. एक मोठा फटका येणं इथून अपेक्षित आहे चलो शिर्डी 11 कांबार संघाच्या डगआउट मधून. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल सागर. कॅचची संधी. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. साईनाथच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. गडी गमावला पहिला. 2 या आकड्यावरती टीम चलो शिर्डी कांबा संघाने. शेवटची विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा फलकावरती. कमीत कमी 7 ते 8 धावा बनवणं इथून गरजेचं राहणार आहे. साहिलसाठी फार मोठी ही मॅच असणार आहे. एकीकडे संघ पाहायला मिळतोय ज्या संघाने अक्षरशः बॅटिंग बॉलिंग करत असताना समोरच्या संघाचे धाबे दणानून ठेवले असा चलो शिर्डी 11. दुसरीकडे एक असा संघ आउटसाइड चान्स होता मात्र आउटसाइड चान्स मधून या संघाने काय मजाल मारली. ऑन साइडला फटका जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. धावसंख्या फलकावरती 2 आणि 3 धावेंचं लक्ष असेल चलो शिर्डी 11 या संघाला. संघासमोर आपण पाहू शकतो या संघाने ठेवलंय ते म्हणजेच SPK सुपर किंग्स या संघासमोर आणि 3 धावेंचं लक्ष SPK सुपर किंग्स या संघाला असेल. चला स्पीडअप करायचं विनंती असेल नम्रतेची. आणि लायन्स 11 SSK अनिकेत लवकरात लवकर यायचे. कुणाल चला लवकरात लवकर या. डीजे थँक्यू डीजे. थांबा जरा 2 स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेज कराव्या लागतील या 3 धावा.
चला कॅप्टनला विनंती. SSK 11 दादा 10 टाइम आम्ही बोलवलंय, कॅप्टन उपस्थित नाहीयेत, कुठे गेलेत काय कळत नाहीये. SSK 11 कुणाल येस उपस्थित आहेत. आपण लगेच टॉस करणार आहोत. सेमीफायनल नंबर 1 चा टॉस आपण करतोय. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. योगेश बनकरी आणि विनय पावशे हे दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. आपण टॉस करतोय. सुमित भाऊ चला टॉस साठी या. येस भाग्येश आहेत उपस्थित. सेमीफायनलची मॅच, सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. साहिल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती योगेश बनकरी. 6 ते 7 धावा देखील बनवणं गरजेचं होतं. SSK 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा असेल. जशी मॅच फिनिश होईल लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. यावेळेस इथे मिस्टेक जरूर झाली आहे. लेग बायची एकदा वाट, धोक्याची घंटा जरूर होती. 5 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 2 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विनय पावशे आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. यावेळेस वाईट बॉल. आता एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर आर लेवल. 5 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल टीम SPK सुपर किंग संघाला विजयासाठी. आणि अशा रीतीने वाईट बॉल. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय. ओके रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा घेते रिव्ह्यू घेतोय. रिव्ह्यू घेण्यात आलाय.